हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी आज बनवणार आहे माझ्या लहान बाळासाठी, म्हणजे 2.5 वर्षाचं बाळ आहे माझं. तर त्याच्यासाठी मी लाडू बनवते आणि हे लाडू खूप पौष्टिक आहे. तर ह्या लाडूचे खूप सारे बेनिफिट्स पण आहे. हाडं मजबूत होतात, ब्रेन डेव्हलप होण्यासाठी आणि बरेचसे काही वजन वाढण्यासाठी. ज्या मुलांचं वजन कमी आहे त्यांच्यासाठी पण खूप छान आहे. आणि थंडीमध्ये सहसा हे ड्राय फ्रूट्सचे लाडू खाल्ले जातात. तर इथे मी बनवते. तर थोड्याशा तुपामध्ये मी बदाम काजू रोस्ट करून घेतले, मखाना रोस्ट करून घेतला आहे आणि डिंक तळून घेतला आहे. मखाना असा रोस्ट करायचा आहे, हातावर असं क्रश केला की तो लगेच फुटला जाईल, अशा प्रकारे क्रश करायचा आहे. इथे पावशर खारीकची मी पावडर करून घेतली आणि खोबरं किसून घेतलं. ड्रायफ्रुट्स, मखाना आणि डिंकाची पावडर बनवून घेते. काय चाललं शिदाला? तर लाडू खायचा आहे ना? माती भरतोय. ट्रॅक्टरचा पाय कुठे गेला? चाक कुठे गेलं ट्रॅक्टरचं? तुटा? कस काय तुट? कस काय तुटलं? तू भिंतीवर फेकला होता ना? तू भिंतीवर फेकला होता ट्रॅक्टर? खाली फेकला होता म्हणून तुटलं. आता कसं लावायचं ते? आता कसं लावायचं? अजून नवे टायर आहे का? बर, ठीक ठीक. पप्पा कुठे शिवचे? पप्पा कामाला बसले. अच्छा, तू लाडू खायचे? तू लाडू करू लागशील ना मला? लागशील? लाडू बनवू लागशील? हा. तर आता मी हे सगळ्यांची पावडर बनवून घेतली. मखानाची पावडर, काजू बदामची, डिंकाची पावडर आणि इथं मी गुळ किसून ठेवला होता आधी, त्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटलं आणि एकदम बारीक किसला होता. तुम्ही बघू शकता. डायरेक्ट गुळ पावडर पण भेटते, ती पण वापरू शकतो. आणि हे खारकाची पावडर्स पण भेटते, पण हे नाही काय आणली. तर इथं माझ्या मध्ये 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 तुला करायचे आहे का लाडू? करायचे आहे तुला? चल हेल्प कर. चल, तू कशासाठी आलता? काय खायला आलता तू? उचलून नाही, मामाला काम करायचं. तुला काय खायचं? गुळ. तू इकडं फ्रीजवर का फेकले हे बच्चा? हा, अजून किती फेकले? बापरे, एवढं फ्रीजवर नाही फेकू बाबू. कुठं कुठं काय काय जातं ते बघ. ते कुठं कुठं पडले बघ, खेळून जाते ना हरून. ते फेकायसाठी घेतले का रे? हा, तर घाबरतच नाही आता. तर इकडे मी एक कटोरी घेतली, त्यामध्ये खारीकची पावडर करून घेतली होती, ती घेतली. त्यानंतर खोबरं बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं, ते घेतलं आहे. खोबरं मी 1 वाटीच घेतली होती. त्यानंतर मखाण्याची जी पावडर केली होती ती घेतली. आणि हे सगळं आपण एक एक जेव्हा टाकू ना पावडर, तेव्हाच मिक्स करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित मिक्स पण होतं. तर इथे मखानाची पावडर टाकली, ती पण मी व्यवस्थित मिक्स करून घेतली. मग मला असं वाटलं ती कटोरी थोडीशी छोटी पडत होती, त्यामुळे मग मी ते सगळं मिश्रण एका परातीमध्ये टाकून घेतलं. आणि हे सगळे जे आपण बारीक केलेले पावडर, काजू बदाम वगैरे, डिंक, ते सगळं पावडर केलेले एकत्रित केलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडा वेळ लागतो, पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी किसलेला गूळ टाकून घेतला आहे. एवढा मोठा गुळ खाल्ला का? बास आता, बास जा. लय गुळ खाल्ला, जा. इकडे येऊ नको मध्ये मध्ये. हा म्हणा परत. माझा शिवणा असाच करत असतो. कोणती पण रेसिपी बनवत असले ना मी, तर त्याला गूळ आणि खोबरं हे खाण्यासाठी खूप आवडतं. त्यामुळे मग कोणती भाजी बनवत असले जर त्यात खोबरं टाकत असले ना, तर हमखास तो खाण्यासाठी येतो. शेंगदाणे कधीच आवडत नाही त्याला, पण खोबरं आणि गूळ फार आवडतं. गूळ खाऊ ये, पण गूळ संपला ना आता. बंद नको करू ना मम्मीचा कॅमेरा. नाही ना, अशी नको करू. जा आता, येऊ नको. नको ना मम्मीचा कॅमेरा.
नाही नीट नीट तसंच करायचं होतं मम्मीला. अरे सोड ना. असंच पाहिजे होतं मम्मीला. असंच पाहिजे होता. असंच नीट आहे मम्मीचा कॅमेरा. तर त्याच्या पप्पांनी त्याला बोलून घेतलं होतं मुद्दामून, कारण तो इकडं वैताग देत होता. आणि तो जर त्याच्या पप्पांना वैताग देत असला की मी मुद्दामून त्याला बोलून घेते, असंच चालू असतं. आणि तो दोघांना पण वैताग देतच असतो काम करताना. तर इकडे मी गूळ ना पूर्णपणे मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता गूळ टाकल्यावरच थोडंसं बाइंडिंग आल्यासारखं वाटतंय मिश्रणाला. तर इकडे मी एका कढईमध्ये थोडंसं तूप गरम करून घेते. तुपाचा काय मी अंदाज घेतला नाही किती गरम केलं काय, कारण मी अंदाजेच टाकणार होते. आधी मी 3 टप्प्यात मिश्रण केलं. एका टप्प्यात आधी टाकून घेतलं, अंदाजेच टाकून घेतलं तूप. आणि त्यानुसार मग बनवले. बाइंडिंग कशी जमते ते बघितलं आधी. सगळ्याच मिश्रणामध्ये मी टाकलं नाही, कारण की गरम असतानाच ते लाडू वळून घ्यायचे असते. मिश्रण गरम असताना लाडू वळायचे असतात. तर त्यामुळे मग ते वळल्या जात नाही थंड झाल्यावर. त्यामुळे मग मी 3 टप्प्यामध्ये बनवून घेतलं आहे. तर एक लाडू वळून बघितला, एकदम परफेक्ट लाडू जमला. आणि मग मी सगळे लाडू वळून घेतले. त्यानंतर शो कसं झाला लाडू? छान झाला. आवडला? गोड झाला? तस नाही करू बाबू, जाऊ दे, मी झटकून घेईन बेडशीट. तस नको करू. तर आता इकडे थोडेसे लाडू वळून झाले आणि एवढं बाकी आहे. तर मी 3 टप्प्यामध्ये लाडू वळलेत. शिवला हे लाडू खूप आवडतात, त्यामुळे मग आणि त्याचं बरेच दिवसांपासून चालू होतं मम्मी लाडू दे खाण्यासाठी. मग बाहेरचे लाडू देण्यापेक्षा म्हणलं घरीच बनवूया असे लाडू. आणि बाहेरचे म्हणजे आपल्याला माहीत पण नाही असतं कसे बनवतात कसे नाही. त्यामुळे मग मी घरीच बनवून देते त्याला. कधी काही मागितलं तर शक्यतो घरी बनवते. आणि शिवला असं म्हणजे काजू आणि बदाम असं खाण्यासाठी आवडत नाही. मग मी असं लाडूमध्ये किंवा कशामध्ये पण घालून देते त्याला खाण्यासाठी. तसं काजू बदाम त्याला दाखवलं आणि कोणत्या रेसिपीमध्ये टाकलं तर तो म्हणजे जे पदार्थ बनवला तो सुद्धा खात नाही. त्याच्यामुळे त्याच्या नकळत मी ते काजू बदाम टाकत असते. तर इथे आपले लाडू तयार झाले आणि 30 लाडू बनले असेल तेवढ्या मिश्रणामध्ये. दादा हे काय केलं तू? तसं नाही करू, बेडशीट झटकावं लागन. तू तर आता खाली चल. काय केलं ते? हा सांडलं. स्वयंपाक कशी बसली. हात धुवायला चला, उतर खाली. मम्मीला घरात आवरावं लागन सगळे. तर आता तुम्ही बघू शकता घरामध्ये इतका पसारा झाला आहे. ते लाडू बनवण्याच्या नादामध्ये सगळ्या घरात ते पावडर झाली खाली, सगळे पायाला लागते. आणि शिवनं लाडू घेतला का सारा घरभर फिरून खात होता. त्यामुळे सगळी का ते लाडू झालाय. आणि मी कशासाठी लावून ठेवलं ते? मला घर झाडायचंय. थांब, नंतर आता काढ सगळा पसारा. मम्मीला आवरू दे आता. तर बेडशीट ना इतकं खराब करून टाकतो तो दिवसभर. काही पण खायला घेतलं का पहिले जाऊन बसतो बेडवरती. त्यामुळे ते बेडशीटवर इतकं सांडवत असतो काही ना काही. तर ते आता बेडशीट वगैरे सगळं मी झटकून घेते. आणि छोट्या माऊ पण आले होते त्याच्याबरोबर खेळण्यासाठी. त्यांना तर काय आवडत नाही ते लाडू. मी त्यांना दिले होते खाण्यासाठी, छोट्या आणि माऊला. पण त्यांना नाही आवडले, म्हणजे त्यांना आवडतच नाही असं गोड पदार्थ. आणि आता इथे मी बेडशीट वगैरे झटकून घेते आणि घरातला पसारा मी आवरायचा प्रयत्न करते. शिव पण मध्ये करतोय. तर तुम्ही पण बनवा तुमच्या मुलांसाठी असे पौष्टिक लाडू. थंडी पण चालू आहे, मुलांसाठीच काय तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत चालतात हे लाडू. तिसरा तसा टोक्या नाही ठेव बाबू. छी गाण्यासारखं वाटत ते. मग ते सगळं डोक्यावर सांडलं. लाडू पाहिजे शिवने आता आहे ना रती बस लावलाय लाडू.
जसं अरे तुझे लाडू बनवले शिव सारखा मागतोय मम्मा लाडू दे लाडू दे. तर आता स्वयंपाक झालाय इकडे आणि माझे भांडी ते पडलेच आहे धुण्याचे, तर ते मी आता धुईल. याला लाडू देते ना आधी खाण्यासाठी. अरे इकडे कॅमेरा बंद आहे. ती प्लेट दे ठेवून इकडे, ती प्लेट दे ठेवून दुसरी प्लेट दे त्याची. ती शिशी केली ना तू तसं डोक्यात नसतं घालायचं, कशी होती ना प्लेट आपली. याच्यात देऊ आता बास. आता बास, उद्या खायचं. एका दिवसात मस्त खायचं सगळं लाडू. तुझं बस चाललं तर एका दिवसात संपून टाकेल. 7 त्याला विचारा मला द्या. हो 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 माझ्यासाठी आणला ना तू शो. माझ्यासाठी आणला लाडू. दे मला दे ना, मला दे ना. हा शिवसाठी मला मला लाडू नाही का? शंपा म्हणून हा शंपा. मग हा पूर्ण आणला तू. हा दे मग. मला खायचं आहे ना.